गुलबर्गा शहर के वेलफेयर पार्टी पिछले 1 साल से शहर के 7 जगहों पर बंद की गई इंदिरा कैंटीन को आरटीआई सबमिट कर फिर से शुरू करने के लिए कोशिश में लगी हुई थी। हम आपको बता दें, इस कैंटीन के जरिए गरीब, जरूरतमंद और भूखे लोगों को 5 से 10 रुपए में पेट भर खाना मिला करता था। इस कैंटीन को फिर से शुरू करने के लिए डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर श्री प्रियंक खड़गे को भी मेमोरेंडम दिया गया था। इस कैंटीन के लिए वेलफेयर पार्टी ने कई सारे प्रेस कॉन्फ्रेंस भी करवाए, जिसमें कहा गया था कि 1 महीने के अंदर इंदिरा कैंटीन को शुरू नहीं किया गया तो वेलफेयर पार्टी कॉर्पोरेशन के सामने धरना देगी। वेलफेयर पार्टी की इस कड़ी मेहनत के बाद इंदिरा कैंटीन को 20 दिनों के अंदर शहर के 7 जगहों पर फिर से शुरू कर दिया गया है। इस कैंटीन की शुरुआत पर वेलफेयर पार्टी के सभी लीडर्स ने लोकल रिप्रेजेंटेटिव्स और कमिश्नर का शुक्रिया अदा किया। वेलफेयर पार्टी के स्टेट सेक्रेटरी मुबीन अहमद, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट एडवोकेट अब्दुल खदीर, वर्किंग प्रेसिडेंट सलीम चितापुरी, डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी मुनीर हाशमी, डिस्ट्रिक्ट कमेटी मेंबर नसीरुद्दीन ने शहर के सभी अवाम को इस कैंटीन की शुरुआत पर मुबारकबाद दी है। देखिए, जिस तरह से वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया ने पिछले 1 साल से निरंतर 1 साल से जद्दोजहद कर रही थी कि जल्द से जल्द इंदिरा कैंटीन चालू करे। शहर गुलबर्गा में 7 इंदिरा कैंटीन थे, उसको चालू करो बोल के हमने पहले आरटीआई के जरिए मालूमात हासिल की कि क्यों इंदिरा कैंटीन बंद है, क्यों चालू नहीं हो रही बोल के। पहले हमने आरटीआई के जरिए चीफ सेक्रेटरी कर्नाटका को हमने आरटीआई डाला, उसके बाद से वहाँ से जवाब आया जो बहुत से जल्द इंदिरा कैंटीन चालू करते बोल के आया। उसके बाद हम जनस 15 प्रोग्राम में डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर को भी हम मेमोरेंडम दिए कि जल्द से जल्द इंदिरा कैंटीन चालू करो बोल के, क्योंकि ये गरीबों के लिए है। 5 रुपये और 10 रुपये में गरीबों का पेट भरता है। यहाँ पे जो पेशेंट्स आते हैं, उनके गवर्नमेंट हॉस्पिटल में अटेंडेंट्स आते हैं और स्कूल के बच्चे आते हैं और सारे जो गरीब भिखारी आते हैं, उनके लिए पेट भर के खाना, ये बहुत बड़ा हंगर फ्री कर्नाटका का जो नारा था सिद्धारमैया का, उसके तहत ये इंदिरा कैंटीन चालू हुई है। हम यहाँ पे फिर हमने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए डिमांड किया कि 1 महीने के अंदर इंदिरा कैंटीन चालू कराइए। हम एडमिनिस्ट्रेशन से भी मुतालबा किया कि 1 महीने के अंदर इंदिरा कैंटीन चालू नहीं होगी तो हम बहुत बड़ा एक प्रोटेस्ट करने का हम प्लान किए थे। हमारी आवाज़ एडमिनिस्ट्रेशन ने सुन ली है और गवर्नमेंट ने सुन ली है कि ये गरीबों की मदद के लिए है। ये आम जनता, आम जो गरीब पेशेंट्स आते हैं, उनके लिए ये उनकी आवाज़ थी कि जल्द से जल्द इंदिरा कैंटीन चालू हो जाए। कलबुर्गी, हंगर फ्री कलबुर्गी का जो नारा था, उसके तहत हमने ये कोशिश की है। आज इंदिरा कैंटीन, शहर के जो भी 7 इंदिरा कैंटीन हैं वो चालू हुए हैं और हम ये मुबारकबाद देते हैं यहाँ के एडमिनिस्ट्रेशन को, यहाँ के रिप्रेजेंटेटिव को कि हमारी बात उन्होंने कही, हमारी बात उन्होंने सुनी और ये इंदिरा कैंटीन फिर से चालू हुई है। ये दरअसल आम जनता के लिए, एक भूखे पेट के लिए एक खुशी का मौका है। हम यहाँ पर इंदिरा कैंटीन जयदो हॉस्पिटल पे आकर के हम इसलिए जमा हुए हैं वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया की जानिब से कि पिछले 1 साल से हम लोग ये इंदिरा कैंटीन जो बंद की गई थी पूरे कर्नाटक के अंदर, खासतौर पर हैदराबाद कर्नाटक में, तो हम इसके लिए एक आवाज़ उठा रहे थे। वो आवाज़ गवर्नमेंट हमारी सुनते हुए और फिर दोबारा इंदिरा कैंटीन को ओपन किए हैं। हम गवर्नमेंट का शुक्रिया अदा करने के लिए कि यहाँ पर हम यहाँ जमा हुए हैं। वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया की जानिब से, WPI की जानिब से हम गवर्नमेंट का शुक्रिया अदा करते हैं। साथ ही साथ हमारे इंचार्ज मिनिस्टर श्री प्रियंका खड़गे जी का भी हम शुक्रिया अदा करते हैं। यहाँ के तमाम MLAs और सिद्धारमैया जी का भी हम शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने जो गरीब लोग जो परेशान होकर के यहाँ हॉस्पिटल को अपने किसी को भी, अपने बच्चों को, माँ बाप को, जिसको भी लेके आते हैं, उनके लिए इलाज के लिए पैसे नहीं रहते, लेकिन उनको खाने की तक उनको होश नहीं रहती। वैसे में ये इंदिरा कैंटीन सभी कास्ट, जिसमें कोई जात वात कुछ भी नहीं है, ऑल कास्ट के लोगों को यहाँ पर बेनिफिट होता है। इसलिए हम सिद्धारमैया जी का शुक्रिया अदा करते हैं। ಮೊದಲು ನಾವು ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮೂಲಕ ಮತ್ತು ಮನವಿಗಳ ಮೂಲಕ ಪುನಃ ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ಗಳು ಪುನರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು। ನಮಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ, ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಏನು ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಇದೆ ಇದು ಪುನರಾರಂಭ ಆಗಿದೆ। ಇದರಿಂದ
ಜನರಿಗೆ ಬಹಳ ಸೌಲಭ್ಯ ಆಗಿದೆ. ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಕೊಟ್ಟು ಸರ್ಕಾರ ಏನು ಇದು ಫಲ ಕೊಟ್ಟಿದೆ ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಅಭಿನಂದಿಸಿ ಈ ಪುನರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ನಸೀರುದ್ದೀನ್, ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಸದಸ್ಯನಾಗಿದ್ದು, ಈ ಮೂಲಕ ಮೀಡಿಯಾದ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಬಯಸುತ್ತೇನೆ. ಭಾಳ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನನ್ನು ನಾವು ಪುನರಾರಂಭ ಮಾಡಲು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೆವು. ಅಲ್ಲದೆ ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆಯೂ ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಮೀಡಿಯಾದವರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲಿ ನೆರೆದಿದ್ದೇವೆ. ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಪುನರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಎಷ್ಟೋ ಬಡವರಿಗೆ ಇದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಬಡವರಿಗೆ ಸಹಾಯಕವಾಗಿದೆ. ಕೇವಲ ಗುಲ್ಬರ್ಗ ನಗರನೇ ಅಲ್ಲ, ಈ ಇಡೀ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಭಾಳಷ್ಟು ಬಡವರು ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತಮ್ಮ ರೋಗಿಗಳನ್ನು ತಂದು ಇಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿ ಎಷ್ಟೋ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ಟೈಮಿಗೆ ಅವರಿಗೆ ವೇಳಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಊಟ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನನ್ನು ಪುನರಾರಂಭ ಮಾಡಲು ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿತ್ತು. ನಮ್ಮ ಕೂಗನ್ನು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಗಮನಿಸಿ ನಮ್ಮ ಕೂಗಿಗೆ ಮನ್ನಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಕಡೆಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ ಬಯಸುತ್ತೇವೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸುನಿಲ್ ಕುಮಾರ್ ಬಿರಾದರ್ ಅಂತೇಳಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬಂದಿದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಊಟಕ್ಕೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಇದ್ದಿತ್ತು. ಆದರೆ ಈ ಬಡವರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ರೋಗಿಗಳು ಇದ್ದಿದ್ರು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಅವರು. ಮತ್ತೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಬಡವರು ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಕೂಡ ಬಡವರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಆದ ಕಾರಣ ಬಡವರು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಊಟ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿದವರು ಕೂಡ ಪಾಪ ಅವರು ಈ ಶ್ರಮಪಟ್ಟು ಇದೊಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಈ ಕ್ಯಾಂಟೀನನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿಸಿದ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಚಾಲು ಹಾಕಿಸಿ ಭಾಳ ಮಂದಿಗೆ ಸವಲತ್ತು ಆಗ್ತದ, ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ಯದ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆ ಆದಂಗೆ ಆಗ್ತದೆ. ಗರೀಬ್ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಊಟ ಗಿಟ ಸರಿಯಾಗಿ ಸಿಗ್ತಾವ.